तर मंडळी, तुम्हाला पण जेवताना चटणी तोंडी लावायची सवय असेल तर एकदा ही लसूण चटणी नक्कीच बनवा. शिवाय महिना ते 2 महिने टिकणारी आहे. चवीला अगदी जबरदस्त आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर लसूण चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गावरान लसूण घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही लसूण वापरू शकतात. 100 ग्रॅम इथं लसूण घेतला आहे. तर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. त्यात 100 ग्रॅम शेंगदाणे आणि जो लसूण आपण सोलून ठेवला तर तो सुद्धा आपल्याला चांगला चटकेपर्यंत भाजून घ्यायचे. त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता पण घातला आहे. पण तो कढीपत्ता टाकतानाचा व्हिडिओ शूट नाही झाला. त्यात थोडंसं आपल्याला कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे. आता चटकेपण इतपत आपल्याला शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे. त्यात 1 ते 2 चमचे ते जिरं घालून घ्यायचं आहे आणि 100 ग्रॅम इथं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. आता कढई गरमच आहे, त्यामुळे खोबऱ्याचं खीस आणि तीळसुद्धा 100 ग्रॅम घेतलेली आहे. ते तिघी जिन्नस आपल्याला चांगलं भाजून घेते. कढई गरम असल्यामुळे खोबऱ्याचं खीस आणि तीळ हे पटकन भाजल्या जातात. आता केलेलं मिश्रण जे आहे ना, ते आपल्याला ताटात काढून घ्यायचे, म्हणजे थंड व्हायला साईडला ठेवून देऊ. आता कढई गरम असेल त्यामध्येच आपण मिरच्या लगेच भाजून घेऊ. तुमच्या काही मिरच्या नसेल तर तुम्ही लाल तिखट पण इथं वापरू शकता. पण लाल मिरच्यामुळे का ते चटणी अगदी जबरदस्त आणि अगदी खूप चविष्ट होते. म्हणून मी तर लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तिखट पण वापरू शकता. मस्त खमंग आणि मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायचे. थोडंसं तेल घालून जेवढ्या मिरच्या आपण चांगल्या भाजू ना, तेवढी आपली चटणी खूप दिवस टिकते आणि खायला पण अगदी चविष्ट लागते. आता सुरुवातीला मिक्सरमध्ये आपल्याला मिरच्या भाजलेल्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे. नंतरच त्यामध्ये आपल्याला केलेलं मिश्रण होतं ना, शेंगदाणे, खोबरं, तीळ, ते मिश्रण थोडं त्यात घालून घ्यायचं आहे आणि अगदी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि ते खूप जास्तही बारीक वाटू नका, अगदी थोडंसं जाडसर ठेवा, म्हणजे दाताखाली लागलं बरं असं खूप छान असं ही चटणी तयार होते. लसूण चटणी एकदा हे नक्कीच ट्राय करून बघा. जेव्हा केव्हा आपण भाजीला काही कंटाळा आला असेल किंवा गरम गरम भाजी पोळी नसेल खायची, तुम्ही चटणी पोळीही खाऊ शकतात किंवा तोंडी लावण्यासाठी अगदी जबरदस्त. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला, तुम्ही भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.